धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय, कसे आहात? चला, आज आहे ना मी बनवणार आहे मक्याच्या पिठाच्या मसाला पुऱ्या. तर बघूया आपण काय काय साहित्य लागते आणि लागूया तयारीला. चला, मला मसाला पुऱ्या बनवायला साहित्य लागणार आहे. कोथिंबीरीची नुसती पानं घ्यायची आहेत आणि त्याच्यासाठी मी एक चटणी तयार करणार आहे. मिरच्या, आलं आणि लसूण मिळून त्याचं पाणी आपल्याला पुरीत घालायचंय. उकडलेला बटाटा, गव्हाचं पीठ आणि मक्याचं पीठ. तर चला करूया सुरुवात. चला, मला ना आधी ह्याचं वाटण करून घ्यायचंय. मग ह्याचं नुसतं आपल्याला पाणी काढून घ्यायचंय गाळून व्यवस्थित, कारण चोथा आपल्याला लागणार नाही. चला, हे बघा असं आपल्याला पातळ असं चांगलं वाटून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये मगाशी मी विसरले सांगायला, ओवा आणि जिरं हे आणि मीठ एवढं मात्र मी ह्याच्यामध्ये टाकलं आणि छान वाटून घेतलेलं आहे. मगाशी सांगताना विसरून गेले हे पण टाकायचंय म्हणून. आता ह्याला आपल्याला ना गाळून घ्यायचंय गाळणीमधून, म्हणजे ह्याच्यामध्ये जो येणारा चोथा आहे ना तो आपल्याला पुरीमध्ये घालायचा नाही, तर मग पुऱ्यांना फुगताना प्रॉब्लेम होईल, फुगणार नाहीत. हे बघा, हा असा चोथा आपल्याला निघतो तो काढून घ्यायचा. आणि हा चोथा तुम्हाला फुकट घालवायचा नाही, या भाजीमध्ये वगैरे तुम्ही वापरू शकता. कुठली भाजी केली तर त्यात तुम्ही घालू शकता. आता इथे आपल्याला बटाटा लागणार आहे, तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. मी आधी एकच बटाटा आधी किसणार आहे. 2 उकडून ठेवलेत, कारण नंतर उकडवता येणार नाही कमी पडले तर, म्हणून लागेल तितकाच बटाटा आपल्याला घालायचा आहे. तर आधी मी एकच किसते. चला, आता मला घालायची याच्यामध्ये हळद, थोडीशी हळद लागेल आणि थोडंसं लाल तिखट घालायचं, जे जास्त तिखट, आणि थोडी काश्मीरी मिरची पावडर, कारण आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे फार तिखट नको. मगाशी मी जे वाटण केलं त्याच्यामध्ये मीठ घातलंच होतं 1 चमचाभर, तर अजून एक थोडंसं अर्धा चमचा, ते साधारण 1 चमचा लागेलच, कारण आपल्याला पीठ मळायचंय, पिठात कमी नको पडायला. आणि आता घालायची आपल्याला पीठ. आता याच्यामध्ये मी घालते कणिक, गव्हाचं पीठ. आता घालणार आहे मक्याचं पीठ. मक्याचं पीठ सुद्धा हे आपल्याला चाळून घ्यायचंय, चाळूनच घालायचं, कारण त्याच्यामध्ये सुद्धा बारीक बारीक मक्याचे वेगळे कण येतात, तर ते आपल्याला काढून टाकायचे. हे बघा, हे मक्यामध्ये ना असं बारीक असे कण येतात, तर हे काढून टाकायचे, नाही तर मग पुरी आपली फुगणार नाही. चला, हे मी एवढं भांड भरून कणिक घेतली होती, ही घातली आहे, अजून मी घेतली आहे, लागली तर घालूया. आणि आता हे मक्याचं पीठ आपल्याला घालायचंय. कणिक चाळायची गरज नाही, कारण मी कणिक ही माझी घरची दळलेली आहे, घरच्या गिरणीतच. फक्त मक्याचं पीठ मात्र आपण बाहेरून बाजारात आणलेले, त्यामुळे मला ते चाळून घ्यावं लागलं. आता इथे घालायची आपल्याला ती कोथिंबीर. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. आता याला मळायचं. मळताना आपल्याला लागलं तर हा बटाटा आणि एक कणिक लागली तर आपल्याला घालता येईल. आता मला इथे ना कणिक लागणार आहे अजून, तर मी थोडी कणिक घालते, ती जेवढी घेतली ती. पुऱ्या मला जरा जास्तच करायच्यात. बरं, या पुऱ्यांना तुम्ही केलात ना तर आरामात 2 दिवस राहतात या पुऱ्या. म्हणजे प्रवासात जर जायचं असेल आपल्याला, तर प्रवासासाठी सुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या आदल्या दिवशी करून घेतल्या तर अगदी छान राहतात. आणि आपल्याला पटकन प्रवासाला बरं पडतं न्यायला. आणि खाताना काय आपल्याला लोणचं आहे, सॉस आहे, तर ते पाऊंच मिळतातच, तर ते घेऊन आपण आरामात ही पुरी प्रवासामध्ये पण खाता येते. मला जरा जास्त बनवायचे आहेत आज, म्हणून मी पुन्हा एकदा कणिक घेतली. आता याच्यामध्ये मी हा बटाटा सुद्धा घालते किसून. थोडा, एवढी कणिक आहे म्हटल्यावरती आणि ते मक्याचं पीठ आहे म्हटल्यावर बटाटाही थोडा लागेल, तर यातला मी थोडा अजून घालून घेते. साधारण अर्धा घातलेला आहे. आता हे छान आपल्याला मळून घ्यायचंय. मिठाचं प्रमाण मगाशी 1 चमचा घातलंय, पण लागलं तर घालता येईल. आधी घालत नाही, कारण मग खारट झालं तर पुन्हा काढता आपल्याला येत नाही, मग ते उगीच पीठ घाला, हे घाला, ते घाला, प्रमाण जास्तच वाढत जातं मग. आता याच्यात पाणी घालून घालून थोडंसं आपल्याला घट्टसर मळून घ्यायचंय. हा बघा, हा आपला असा डो तयार झाला, छान पीठ मळून झालेलं आहे. आता आपल्याला करायच्यात पुऱ्या. चला, आता थोडासा नाही प्लास्टिक आपल्याला लागणार आहे पोलपाटावरती, त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि पुऱ्या लाटायला सुरुवात करायची. तेल आपलं इथे तापायला ठेवलेलंच आहे.
तेल तापलं की मग एक एक पुरी आपल्याला तेलात सोडायची. थोड्याशा आपल्याला अशा फार पातळ करायच्या नाही, इतपत तशा थोड्याशा जाड्या ठेवायच्या, म्हणजे मग त्या छान फुगतात. चला आपलं तेल तापलेलं आहे. आता तेल तापले की नाही त्याच्यासाठी आपल्याला एक छोटीशीच पुरी तयार करून बघायची, सोडून व्यवस्थित तळली जाते की नाही. छान तापले आपलं तेल. आता आपल्याला या बाकीच्या पुऱ्या त्या सोडायला हरकत नाही. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा. चला बघा, आपल्या मक्याच्या पिठाच्या मसाला पुऱ्या रेडी आहेत. तर बघा, तुम्ही पण अशा पद्धतीने करून, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि तुम्ही पण बघा करून कशा झाल्यात आणि तुम्हाला चव कशी वाटली, काय वाटली, त्या प्रमाणे मला कमेंट्स बॉक्समध्ये मात्र नक्की कळवा की तुम्ही बनवलेल्या पुऱ्या तुम्हाला आवडल्यात का माझ्या या प्रमाणाने. तर चला पुन्हा भेटूया आपण. बाय.